सोबत राहील. तर आपली तक्रार जर असेल तर त्याप्रमाणे माझी तक्रार घ्यावी आणि तोंडी सांगावं, त्याप्रमाणे लेखी घ्यावं. लेखी घेत नसेल तर तिथं एक दुसरा ऑफेन्स घडतो. कायद्यात तरतूद आहे की एखाद्या पब्लिक सर्वंटने, लोकसेवकाने त्याला जी फिर्याद नोंद करून घेण्यासंदर्भात जे डायरेक्शन कायद्यामध्ये दिलेले आहेत, निर्देश दिलेले आहेत, त्याचा जर तो उल्लंघन करत असेल तर तुमची तक्रार तर बाजूलाच राहील. तिथं आपण एक दुसरी तक्रार द्यायची की माझ्या सांगण्याप्रमाणे गुन्हा नोंद केला जात नाही. कुठले कलम लावायचे वगैरे आम्ही वेळोवेळी सांगत असतो, किंवा कायद्यात सांगायची गरज नाही. ऑटोमॅटिक तुमचे वाक्य जरी तसे आले तर ती एखाद्या त्या कलमाप्रमाणे गुन्हा नोंद होतो. तर मित्रांनो, आपण तोंडी तक्रार द्यायची, तोंडी घेतली जात नसेल तर लेखी द्यायची, आणि लेखी दिली तर त्याची रिसिव्ह घ्यायची. बऱ्याच वेळेस पक्षकार फोन करतात आणि असं झालं तसं झालं म्हणून सांगतात. आम्ही एक साधा प्रश्न विचारतो की आपण दिलेल्या तक्रारीची पोहोच घेतली आहे का, किंवा तुम्ही नोंद केलेल्या FIR ची कॉपी आहे का. FIR झालेला नसतो आणि सर्वसाधारण तक्रार अर्ज दिलेला असतो, त्याची पोहोच पण घेतलेली नसते. पक्षकार पण एवढे हुशार असतात आणि त्याप्रमाणे दवाखान्यात पण गेले नसतात कधी कधी. तर अशा वेळेस वकिलांनी तुमची मदत कशी करावी. तर असे प्रसंग होण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी कायदेशीर व्यक्तींचा, वकिलांचा सल्ला घ्या, अथवा कायदेशीर व्यक्ती सोबत घेऊन जावा. पोलीस स्टेशन इज पब्लिक ऑफिस, जे पब्लिक कार्यालय आहे तिथं कुणीही जाऊ शकतं. कुणीच विचारू शकत नाही की तुम्ही का आलात. आणि आपल्याला BNSS मध्ये तरतूद पण तशी आहे की वकील हा फिर्यादीच्या मदतीसाठी जाऊ शकतो.